की जिम मध्ये गेल्याने तुमच्या मांसपेशीला बळकटी निश्चितपणाने येते. प्रोटीन पावडर, प्रोटीन शेक्स आणि तिथले तुमचे एक्सरसाइजेस, पण तुमच्या मांसपेशींमध्ये लवचिकता येत नाही, जी की योगासनं केल्याने तुमच्या मांसपेशींमध्ये बळकटी जिमपेक्षा कैक पटीने जास्त येते आणि त्यासोबत त्यामध्ये लवचिकता सुद्धा येते. की एक सूर्यनमस्कार केला ना की साधारणपणे 12 ते 14 कॅलरीज बर्न होतात. म्हणजे साधारणपणाने जर तुम्ही अर्धा तास सूर्यनमस्काराचा अभ्यास केला तर साधारण 400 कॅलरीज त्यामध्ये बर्न होतात. बाकी या मुलांचे जे जे तथाकथित आवडीचे व्यायाम प्रकार आहेत हे एका तराजूमध्ये घातलेत तर कायम सूर्य नमस्काराचं पारडं हे जडच राहील असं मला वाटतं. नमस्कार, मी उन्मेष खंडाळे. माय महानगर लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे. आज योग दिवस आहे 21 जून 2025 रोजी. भारतानं योगा स्वीकारून किंवा योगा दिवस साजरा करून आज एक 11वं वर्ष होत आहे आणि या निमित्तानं आपण योगाचं महत्व, योगाचं आपल्या आयुष्यामध्ये कशा पद्धतीनं फायदेशीर ठरू शकतो, त्यासोबतच महिलांसाठी योग किती महत्वाचा आहे या सगळ्या संबंधी जाणून घेणार आहोत. आपल्या सोबत आहेत डॉक्टर अबोली शहापूरकर. शहापूरकर मॅडम यांनी योगाचार्य म्हणून काम केलेलं आहे. जवळपास 15 वर्षापासून त्या योगाचार्य म्हणून काम करतात. त्यासोबतच आयुर्वेद आणि पंचकर्म चिकित्सक म्हणून त्या काम करतायत. त्यांच्याकडे या योगा शिकण्यासाठी, त्यासोबतच योगाचं मार्गदर्शन घेण्यासाठी आणि पंचकर्म आणि आयुर्वेद यासाठी या संबंधीचं सर्व आरोग्याची चिकित्सा करण्यासाठी अनेक पेशंट्स येतात. या संबंधी त्या गेल्या 18 वर्षापासून प्रॅक्टिस करतायत. डॉक्टर अबोली शहापूरकर या योगाचार्य म्हणून गेल्या 15 वर्षांपासून काम करतायत आणि त्यांच्या पेशंट्सला, त्यासोबतच योगा संबंधीचा अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांना देखील त्या मार्गदर्शन करतात. आज योगा दिनाच्या निमित्तानं त्या आपल्याशी बोलणार आहेत. मॅडम, आपलं माय महानगर लाईव्ह मध्ये स्वागत आहे. योग दिन आहे आज. योग दिनाचं महत्व आपल्या आयुष्यामध्ये कसं सांगाल तुम्ही? धन्यवाद. आधी तर मी सगळ्यांना 11व्या योग दिनाच्या शुभेच्छा देऊ इच्छिते. आणि मी म्हणेल की आपण म्हणतोय की योग दिन, पण योग दिन एक वर्षभरातला एक दिवस योग दिन नसावा. मला असं वाटतं की दिवसभरातला किमान 1 तास तरी योगाचा असावा. हे त्याचं थोडक्यात एका शब्दात महत्व सांगायचं तर असं मला सांगता येईल. आणि आजकालची जी आपली लाईफस्टाईल झालेली आहे ह्याच्यामध्ये मोस्टली आपलं एक रुटीन फिक्स असतं. आपण सगळेच जण घड्याळाच्या काट्यावरती पळत असतो. एक तेच रुटीन, त्याच सगळ्या गोष्टी आपण रिपीटेडली करत असतो आणि त्याच त्या हालचाली आपल्या रोज होत असतात. यामध्ये काय होतं माहिती आहे का, की आपल्या शरीराची जी फ्लेक्झिबिलिटी आहे ही कमी होते. योगासनांमुळे आपल्या शरीराचा स्टिफनेस कमी व्हायला मदत होते आणि शरीराची लवचिकता वाढायला मदत होते. त्यामुळे आता जो तुम्ही मला प्रश्न विचारला की कोणासाठी, तर योगासनं हे अगदी 8 वर्षाच्या मुलामुलींपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येकाने दिवसभरातून किमान 1 तास नाही तर अर्धा तास तरी करावे असं मी सजेस्ट करेन. तुम्ही योगाचं महत्व आता सांगितलं, मात्र आताचं धकाधकीचं जीवन आहे. रोज सकाळी 9 वाजता आपण कामावर निघतो, संध्याकाळी 5-6 पर्यंत काम करतो आणि तिथनं 6 वाजता आपण परत घरी येतो. तर या सगळ्या आपल्या रोजच्या रुटीन मध्ये योगासाठी किती वेळ दिला पाहिजे साधारण? योगासाठी खाईल तर तुपाशी नाही तर उपाशी, ही जी आपली एक कन्सेप्ट आहे की नाही, ती आता मला असं वाटतं की ती बदलायची गरज आहे. तुम्ही जेवढा वेळ तुम्हाला शक्य होत असेल तिथून सुरुवात करा. तुम्हाला आता 10 मिनिटं काढायला जमतायत, हरकत नाही, तुम्ही 10 मिनिटं काढा, 20 मिनिटं काढा, अर्धा तास काढा, 1 तास काढाल तर अधिक उत्तम. पण मला असं वाटतं की सुरुवात होणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही दिवसभरामधले सकाळचे काढाल तर अधिक उत्तम, पण सकाळी जमत नाहीये म्हणून ती कारणं न देता किमान संध्याकाळचे 10 मिनिटं 15 मिनिटं जरी काढले आणि योगासनांना सुरुवात केली आणि त्याचे फायदे जेव्हा तुम्हाला जाणवायला लागतील की नाही, तेव्हा तुम्ही तुमच्या बाकीच्या कामांमधून किंवा लवकर उठून तो टाइम स्पॅन नक्कीच वाढवाल. हे झालं आपलं जे रोज काम करतात सकाळी 9 ते 5 ड्युटी. मात्र महिलांसाठी तुम्ही योगाचं महत्व कसं सांगाल आणि त्यांनी कोणता योगासनं केली पाहिजे? ओके, या वर्षीचं थोडंसं मी विषयांतर करते. योग दिनाची जी संकल्पना आहे की नाही, ते योगा फॉर 1 अर्थ 1 हेल्थ
अशी आहे. म्हणजे योग हा पृथ्वीवरच्या प्रत्येकासाठी, त्याचप्रमाणे मागच्या वर्षी म्हणजे 2024 ला त्यांचं जी संकल्पना होती योग दिनाची ती योगा फॉर वुमन एम्पॉवरमेंट, म्हणजे मागच्या वर्षी स्त्रियांच्या योगासनांवरती किंवा स्त्रियांच्या आरोग्यावरती विशेष भर दिलेला होता. आता तुम्ही मला विचारलं की योगासनांचं स्त्रियांच्या आयुष्यातलं काय स्थान आहे, कुठे आहे, तर मी म्हणेल की स्त्रियांच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर त्यांच्या आयुष्याचे आपल्याला 3 टप्पे करता येतात. त्यामध्ये पौगंडावस्था पहिली, दुसरं गर्भारपण आणि तिसरं रजोनिवृत्ती. प्रत्येक स्त्रीला आयुष्याच्या या टप्प्यांमध्ये वेगवेगळ्या शारीरिक आणि मानसिक बदलांमधून जावं लागतं, कारण या प्रत्येक वेळेला तिच्यामध्ये हार्मोनल चेंजेस हे खूप अधिक प्रमाणामध्ये होत असतात. योगासनं करण्याने केवळ तिच्या शरीरावर, मनावर परिणाम होतो असं नाही, तर या हार्मोन्सला बॅलन्स करण्याचं काम पण योगासनं करत असतात. तुम्हाला एक गंमत सांगते, प्रत्येक स्त्रीचं आरोग्य जे आहे की नाही या हार्मोन्सवरती अवलंबून असतं. ज्या शरीराच्या स्त्रीमधले हार्मोन्स एकदम सुस्थितीत आहेत, बॅलन्स आहेत, तिचं आरोग्य आणि तिची मनस्थिती ही उत्तम प्रकारे असते, ज्याला आपण एक म्हणूयात की इमोशनल कोशंट असं आम्ही आमच्या भाषेमध्ये त्याला एक शब्द वापरतो. हा इमोशनल कोशंट बॅलन्स ठेवण्याचं काम जे आहे हे योगासनं करत असतात. आता तुम्ही महिलांच्या आयुष्यातले 3 टप्पे सांगितले की पौगंडावस्था, गर्भारपण आणि त्यानंतर रजोनिवृत्ती. तर पौगंडावस्थेतील महिलांसाठी, मुलींसाठी नेमकी काय योगासनं आणि त्यांची मनोस्थिती आणि योगासनांचं महत्व त्याबद्दल काय सांगा? पौगंडावस्थेमध्ये जसं तुम्ही बरोबर मला म्हणालात की शारीरिक जे काही बदल होत असतात मुलींच्या शरीरामध्ये ते स्वीकारत असताना मानसिक पण बदलांमधून त्यांना जावं लागत असतं. त्यावेळेला मी म्हणेल की प्रत्येक मुलीनी शाळेमध्ये जरी जात असेल तरी सूर्यनमस्कार केल्याशिवाय शाळेमध्ये जाऊ नये. प्रत्येकीने किमान 12 सूर्यनमस्कार सकाळी करावे, ज्याला हार्डली 10 ते 12 मिनिटं लागतील. ते करून शाळेत जावे. ही नियमितता ठेवावी. आणि यावेळेस कसं असतं की रजप्रवृत्तीची सुरुवात झालेली असते. पाळी संदर्भात छोट्या छोट्या तक्रारी येत असतात, ज्याच्यामध्ये पाळी नियमित नसणं किंवा पाळीच्या वेळी पोटामध्ये जास्त दुखणं, पाळीमध्ये रक्तस्राव खूप जास्त प्रमाणात होणं किंवा कमी प्रमाणामध्ये होणं. या सगळ्यासाठी आपल्या योगासनांमध्ये प्रत्येकासाठी काही विशिष्ट आसनं सांगितलेली आहेत की एक विपरीत करणी आहे, बद्ध त्रिकोणासन आहे, त्याच्यानंतर भद्रासन आहे, त्याच्यानंतर सेतुबंधासन आहे. यासारखी छोटी छोटी आसनांचा जर नियमित अभ्यास ठेवला, ही फक्त नावं मोठी मोठी आहेत कारण ती संस्कृतमध्ये असल्यामुळे करायला ही सगळी आसनं सोपी आहेत आणि रोज किमान 1.5 ते 2 मिनिटं जरी ह्या आसनाचा तुम्ही अभ्यास केला तरी सुद्धा मुलींच्या मासिक पाळी नियमित व्हायला मदत होते आणि त्याच्या संदर्भात असलेल्या अनेक तक्रारी दूर व्हायला मदत होऊ शकते. दुसरी अवस्था तुम्ही आताच सांगितली की गर्भावस्था. तर गर्भावस्थेमध्ये योगासनं करावीत की नाही असा मोठा प्रश्न अनेक महिलांना पडलेला असतो, त्याबद्दल काय सांगाल? ऍक्च्युली आता मी इथे दोन्हीची जोड देते, आयुर्वेद आणि योगासना. खरं तर गर्भवती स्त्रियांसाठी आपल्या आयुर्वेदातर्फे गर्भसंस्कार हा एक विशेष उपक्रम घेतला जातो. त्यामध्ये गर्भवती स्त्रीचा आहार कसा असावा, तिची मानसिक स्वास्थ्य तिचं कसं आनंदी राहील ह्याच्याकडे लक्ष दिलं जातं. आणि त्या संदर्भात जो आता तुम्ही विचारलेला प्रश्न आहे की तिने योगासनं करावीत का, तर ह्याचं निश्चितपणाने उत्तर आहे हो, पण ती तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच करावी. कारण या स्थितीमध्ये पोटावरती जास्त ताण येणारी आसनं करता येत नाहीत. त्यामुळे टीव्हीमध्ये बघून किंवा आणखीन कुठे सोशल मीडियावरती बघून अशा आसनांचा वापर करू नाही. यामध्ये वीरभद्रासन आहे, त्याच्यानंतर मार्जरासन आहे, त्यानंतर ताडासन आहे. यासारखी विशिष्ट काही आसनं आहेत की जी गर्भवती स्त्रियांनी नियमितपणाने केली पाहिजे. आणि तिसऱ्या अवस्थेबद्दल काय सांगाल? रजोनिवृत्तीचा जो काळ असतो तो अनेक स्त्रियांसाठी त्रासदायक देखील असतो, त्याबद्दल काय सांगाल? आणि त्यामध्ये योगासनं कशा पद्धतीने मदत करू शकतात? बरोबर आहे.
आता रजोनिवृत्ती म्हणजे मेनोपॉझल कंडिशन, पूर्वी मेनोपॉजचा खूप जास्त त्रास होतोय बायकांना असं फारसं ऐकिवात नव्हतं. म्हणजे आपल्या आईच्या काळात किंवा आजीच्या काळात त्यांची रजोनिवृत्ती कधी येत होती हे याचा फारसा गाजावाजा व्हायचा नाही. पण आजकाल आपल्याला लक्षात येते की मेनोपॉझल कंडिशन किंवा मेनोपॉझल सिंड्रोम्स हे शब्द आपल्याला आता नव्याने ऐकायला मिळत आहेत. रजोनिवृत्तीच्या वयामधल्या स्त्रियांबद्दल जर बोलायचं झालं तर त्यांच्या शारीरिक आरोग्याची काळजी घेणं जेवढी आवश्यक आहे तेवढीच त्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेणं सुद्धा तिथे आवश्यक आहे. या वयामध्ये आल्यावरती जेवढे शारीरिक बदल झालेले असतात त्याचप्रमाणे या वयामध्ये नैराश्य येणं, एकटेपणा जाणवणं, वेगवेगळ्या प्रकारचे मूड स्विंग्स होणं, कॉन्फिडन्स कमी होणं, डिप्रेशन आल्यासारखं जाणवणं यासारख्या समस्या बऱ्यापैकी भेडसावू शकतात. त्यामुळे या वयामध्ये आम्ही म्हणतो की आसनांची जोड तर द्यायलाच पाहिजे. आसनांची मी काही नावही सांगते तुम्हाला, पण त्यासोबत तेवढाच महत्वाचा आहे तो प्राणायाम. जसं आहे की एक सेतुबंधासन, आधी आपण आसनांबद्दल बोलूया. सेतुबंधासन आहे जे की तुम्हाला बॅलन्स ठेवायला मदत करतं. भद्रासन आहे, त्याच्यानंतर पवनमुक्तासन आहे की ज्याच्याने या वयामध्ये वात कमी व्हायला मदत होते. आणि त्याचनंतर एक किगल्स एक्सरसाइज हा एक या वयामधल्या महिलांसाठी मोस्टली रिकमेंडेड एक्सरसाइज ज्याला आपण म्हणू शकतो तो व्यायामाचा प्रकार आहे. बऱ्याच महिलांना या वयामध्ये लघवीवरती नियंत्रण न राहणं किंवा ड्रॉपिंग होणं, खोकला आला किंवा मोठ्याने हसलं की अनकंट्रोल्ड असं लघवीवरती कंट्रोल राहत नाही आणि त्याचे काही ड्रॉप्स सुटायला लागतात. तर ही खूप एम्बॅरसिंग फिलिंग असते. त्यांच्यासाठी किगल एक्सरसाइज ही प्रत्येकीने केली पाहिजे असं मी सांगेन. आणि याला प्रत्येकीने जोड दिली पाहिजे ती म्हणजे प्राणायामाची. जर तुम्हाला तुमचं मानसिक स्वास्थ्य आणि जो आपण मगाशी इमोशनल क्वोशंट EQ बद्दल बोललो तो जर व्यवस्थित ठेवायचा असेल तर प्राणायाम हे प्रत्येकीने केले पाहिजे. आता आपण महिलांविषयी बोललो, आपण युवकांकडे येऊया. युवक हे सध्या मोठ्या प्रमाणात हेल्थ कॉन्शियस आहेत. म्हणजे ते त्यांच्या जेवणाबद्दल असेल किंवा व्यायामाबद्दल असेल, व्यायाम देखील करतात, जिम मध्ये मोठ्या प्रमाणात जातात. मात्र योग जो भारतानं जगाला दिलाय त्या योगाकडे युवकांनी वळावं, त्यासाठी त्यांनी काय कोणते योगासनं केली पाहिजे किंवा त्यांच्यासाठी योगाचं कसं महत्व सांगा. बरं, तुमचा हा प्रश्न खूप छान आहे. युवा पिढीबद्दल जर सांगायचं झालं तर खरंच आहे की आजकालची पिढी कशी एकदम हेल्थ कॉन्शियस, फक्त त्यांचा फोकस थोडासा बदलण्याची गरज आहे. या पिढीचं एक आहे, एकदा त्यांनी ठरवलं की ते करतात. फक्त गरज आहे तो फोकस बदलण्याची आणि त्यांना योग्य प्रकारे आपले सूर्यनमस्कार, आपले योगांचे प्रकार ह्यांचं महत्व पटवून देण्याची. नो डाऊट जसं तुम्ही म्हणाले की आता सगळ्या या पिढीचा कल जो आहे हा जिम मध्ये जाण्याकडे जास्त आहे. त्यांची योगाबद्दल फारशी आसक्ती आपल्याला दिसून येत नाहीये. पण यामध्ये मी या सगळ्या पिढींना एकच सांगू इच्छिते की जिम मध्ये गेल्याने तुमच्या मांसपेशीला बळकटी निश्चितपणाने येते. प्रोटीन पावडर, प्रोटीन शेक्स आणि तिथले तुमचे एक्सरसाइजेस, पण तुमच्या मांसपेशींमध्ये लवचिकता येत नाही, जी की योगासनं केल्याने तुमच्या मांसपेशींमध्ये बळकटी जिमपेक्षा काही पटीने जास्त येते आणि त्यासोबत त्यामध्ये लवचिकता सुद्धा येते. हा जो फरक आहे किंवा हे जे महत्व आहे हे जेव्हा नवीन पिढीला पटेल तेव्हा मला वाटतं की नवीन पिढी योग प्रकाराकडे निश्चितपणे आपल्याला वळताना दिसेल. आणि जसं मी मुलींच्या बाबतीत पौगंडावस्थेमध्ये आपण मागे बोललो तसंच मी या नवीन पिढीला पण सांगू इच्छिते की या प्रत्येकाने सूर्यनमस्काराचा अभ्यास करायला शिकावा. किमान प्रत्येकाने 12 सूर्यनमस्कार घालावे. आजच्या पिढीला ना कॅलरीजची भाषा जास्त पटकन समजते, तर आपण त्यांना त्यांच्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करूयात की एक सूर्यनमस्कार केला ना की साधारणपणे 12 ते 14 कॅलरीज बर्न होतात. म्हणजे साधारणपणाने जर तुम्ही अर्धा तास सूर्यनमस्काराचा अभ्यास केला तर साधारण 400 कॅलरीज त्यामध्ये बर्न होतात. या इक्विव्हॅलंट आहेत जेव्हा तुम्ही अर्धा तास कार्डिओ करतायत जिममध्ये त्याच्या, किंवा तुम्ही अर्धा तास स्विमिंग करतायत किंवा तुम्ही अर्धा तास सायकलिंग करतायत. या सगळ्याच्या इक्विव्हॅलंट कॅलरीज फक्त आणि फक्त आपले सूर्यनमस्कार जे आहेत ना ते बर्न करू शकतात. त्याच्याच सोबत तुमच्या मानेपासून ते तुमच्या पायाच्या टाचेपर्यंत यामध्ये प्रत्येक सांधा, प्रत्येक मांसपेशी इन्व्हॉल्व असते आणि त्या सगळ्यांना बळकटी देण्याचं काम हा सूर्यनमस्कार करतो. सूर्यनमस्कार करताना सगळ्यांना जसं माहितीये की 12 सूर्याची नावं, 12 सूर्यनमस्कार घालताना 12 सूर्याची नावं म्हणण्याची
पद्धत आहे, प्रथा आहे, हे आपण जेव्हा ही नावं मोठ्याने म्हणतो तेव्हा शास्त्रामध्ये सिद्ध झालेलं आहे की तेव्हा मेंदूमध्ये ज्या पद्धतीचे हार्मोन्स स्त्रवतात त्यामुळे मुलांची एकाग्रता वाढायला सुद्धा मदत होते. त्यामुळे तुमचे 12 सूर्यनमस्कार जर एका तराजूमध्ये घातले आणि बाकी या मुलांचे जे जे तथाकथित आवडीचे व्यायाम प्रकार आहेत हे एका तराजूमध्ये घातलेत तर कायम सूर्य नमस्काराचं पारडं हे जडच राहील असं मला वाटतं. तुम्ही आता मनाच्या एकाग्रतेबद्दल सांगितलं. आता लहान मुलं जी आहेत त्यांचं मोबाईलवरती राहणं म्हणजे कोविडच्या काळापासून ऑनलाईन शिक्षण झालं आणि मोबाईलचा वापर वाढला आणि त्यानंतर आता मोबाईल हा मुलांच्या हातातून काढणं फार कठीण होऊन जातं. त्यांचा स्क्रीन टाइम वाढलेला आहे. अशा मुलांमध्ये म्हणजे सुरुवातीला हे विचारेल मी की मुलांनी कोणत्या वयापासून, मुलं आणि मुली कोणत्या वयापासून योगासनं केली पाहिजे आणि त्यांना त्यांच्या एकाग्रतेसाठी योगासनाचं महत्व काय सांगा? अगदी प्रत्येकाच्या घरामध्ये सतवणारा हा प्रश्न आहे. योगासनाला तसं वयाचं लिमिट असं नाही आहे, पण आपण रिकमेंडेशन जे म्हणतो की नाही हे वयाच्या 8व्या वर्षानंतर योगासनांची सुरुवात करायला हवी असं आपल्याकडे सांगितलेलं आहे. आणि मुलांच्या हातातला मोबाईल काढून घेण्यासाठी मी पालकांना म्हणेल की त्यांनी जास्त एफर्ट्स घेणं जास्त गरजेचं आहे. त्यासाठी मुलांच्या हातातला मोबाईल जर तुम्ही काढताय तर त्यांना बिझी करण्यासाठी तुम्ही तुमचा तो वेळ द्या. आपलं स्वतःचं काम सोपं होत आहे म्हणून मुलाच्या हातात मोबाईल दिलाय, मोबाईल बघत बघत मुलगा खातोय, खेळतोय, म्हणजे आई वडिलांना त्यांच्या दुसऱ्या कामांना वेळ मिळतोय. हे कुठेतरी कमी करणं अपेक्षित आहे. आणि राहिला प्रश्न त्यांच्या कॉन्सन्ट्रेशनचा, त्यांच्या एकाग्रतेचा, तर यासाठी रोज ओंकाराचा अभ्यास प्रत्येकाने करावा असं मी म्हणेल की आई वडिलांनी संध्याकाळच्या वेळेला, सकाळी, रात्री जेव्हा केव्हा त्यांना दिवसभरामधून वेळ मिळेल तेव्हा आपल्या मुलाला किंवा मुलीला जवळ घेऊन बसलं आणि त्याला फक्त छान ओंकार म्हणायला शिकवले किंवा दीर्घ श्वसन करायला शिकवलं तर ह्याचा अगदी 10 दिवसांमध्येच तुम्हाला उत्तम परिणाम बघायला मिळू शकतो. योगासनासोबतच प्राणायामाचं महत्व कसं सांगाल मॅडम? योगासनं ही प्राणायामाशिवाय अगदी अपूर्ण आहेत असं मी म्हणेन. जर तुम्ही 10 मिनिट योगासनं करतायत तर किमान 5 मिनिटं त्यातले तुम्ही प्राणायामासाठी दिले पाहिजे. प्राणायामाचे अगदी काही छोटे छोटे जे आपले प्रचलित प्रकार आहेत त्याबद्दल आपण थोडक्यात बोलूयात आणि त्यांचे जे फायदे आहेत ते थोडक्यामध्ये सांगण्याचा मी प्रयत्न करते. खरं तर त्याचे फायदे एवढे आहेत की आपण त्यावर जरी 1 तास बोललो तरी तेही कमी पडेल. पण यामध्ये एक जो सगळ्यात प्रचलित प्राणायाम आहे अनुलोम विलोम प्राणायाम, हा तुमचं संतुलन, मानसिक संतुलन ठेवण्यासाठी खूप जास्त महत्वाचा आहे. त्यानंतर दुसरे जे सगळ्यांना माहिती आहेत प्रकार ते म्हणजे भस्त्रिका आणि कपालभाती. भस्त्रिका आणि कपालभाती हे तुमचं शरीराचं वजन कमी करण्यासाठी जास्त महत्वाचे ठरतात. भ्रामरी हा प्राणायाम आहे, हा तुमच्या पिट्युटरी ग्लँडला उत्तेजित करतो. त्यामुळे जिथे जिथे कुठे हार्मोनल इम्बॅलन्सचा प्रश्न येतो तिथे भ्रामरी प्राणायाम हा अधिक महत्वाचा ठरतो. उज्जाई प्राणायाम आहे किंवा शीतली प्राणायाम आहे, ह्यांचे त्या पद्धतीने महत्व आहे की जसं उज्जयी प्राणायाम हा ज्यांना थायरॉइडचा त्रास आहे, हायपोथायरॉइडिझम किंवा हायपोथायरॉइडिझम, यांच्यासाठी उज्जयी प्राणायाम महत्वाचा आहे. तुमच्या घशाची इम्युनिटी वाढवण्यासाठी किंवा जर तुम्हाला वारंवार व्हायरल अटॅक्स येत असतील सर्दीचे तर अशांसाठी उज्जयी प्राणायाम खूप महत्वाचा आहे. त्याच पद्धतीने उन्हाळ्यामध्ये किंवा ज्यांच्या अंगामध्ये उष्णता खूप आहे, ज्यांना उष्णतेचा त्रास होतो, यांच्यासाठी शीतली हा प्राणायामाचा प्रकार खूप जास्त महत्वाचा ठरतो. इनॉलच प्राणायाम करण्याने जे आहे हे एकाग्रता तुमची वाढते. मानसिक, जसं आता मी म्हणाले की मानसिक संतुलन व्यवस्थित राहायला मदत होते. त्याच पद्धतीने जे काही श्वसनाचे विकार आहेत हे कमी व्हायला मदत होते की अस्थमा आहे, ब्रॉन्कायटिस आहे, ॲलर्जिक रायनायटिस आहे, सायनोसायटिस आहे, हे वारंवार होणारे आजार कमी व्हायला मदत होते. तुमचं ब्लड प्रेशर नियंत्रणामध्ये राहायला मदत होते. जसं आता आपण हार्मोन्सवरती बोललो की ज्यांना कोणाला PCODचा किंवा थायरॉइडचा त्रास आहे त्यांचे ते आजार कमी होण्यासाठी याची मदत होते. अगदी महत्वाचं म्हणजे सगळ्यात महत्वाचं की पचनक्रिया सुधारायला प्राणायामाने मदत होते. कपालभाती प्राणायामाने तर फार जास्त फायदा होतो पचनक्रिया सुधारण्यासाठी. प्राणायाम करताना तुम्ही दीर्घ श्वसन करत असतात. दीर्घ श्वसनामुळे ऑक्सिजन, तुमच्या शरीरामध्ये ऑक्सिजनची पातळी वाढते आणि त्यामुळे शरीरामध्ये उत्साह, चैतन्य वाढायला मदत होते.
त्याचप्रमाणे बऱ्याच जणांना ना रात्री झोप न येण्याची तक्रार खूप कॉमन आहे. जेव्हा तुम्ही नियमितपणाने प्राणायामाचा अभ्यास करतात, श्वसनाचा अभ्यास करतात, तेव्हा अनिद्रेच्या समस्येवरती सुद्धा हा रामबाण उपाय ठरू शकतो. मॅडम, तुम्ही अगदी सविस्तर आतापर्यंत सांगितलेलं आहे. मात्र जाता जाता एकंदरच सर्वांसाठी, म्हणजे आता तुम्ही महिलांसाठी सांगितलं, पुरुषांसाठी, युवकांसाठी सांगितलं, एकंदर सर्वांसाठी योगासनं अशी कोणती महत्वाची आहेत तसं सांगता येईल का? ओके. यामध्ये तर सगळ्यात आधी मी म्हणेल की योगासनाची सुरुवात करणं हे सगळ्यात जास्त गरजेचं आहे. किमान जसं आपण मागे म्हणालो की 5-10 मिनिटापासून प्रत्येकाने योगासनाची सुरुवात करावी. शरीराची हालचाल होणं गरजेचं आहे. तिथे तुमचं परफेक्शन गरजेचं नाहीये. ज्या पद्धतीने जसं तुम्हाला जमेल, जेवढा हात वर जाईल, जेवढा पाय वर जाईल, त्या पद्धतीने सुरुवात करावी. आणि सगळ्यांसाठी जसं आपण आतापर्यंत सूर्यनमस्कार वारंवार बोललो, किमान प्रत्येकाने सूर्यनमस्कार करण्याचा प्रयत्न करावा. आणि सूर्यनमस्कारांसोबत एक काही 2-4 आसनं सांगते, जसं की पवनमुक्तासन. पवनमुक्तासन केल्याने पोटामधला वात कमी व्हायला मदत होते. त्यामुळे वाताचे जे पण काही आजार आहेत ते कमी व्हायला मदत होतात. तुमचं पचन त्याच्यामुळे इम्प्रूव्ह होतं. त्या पद्धतीने सेतुबंधासन आहे, शलभासन आहे, सुप्त कपोतासन आहे. यासारखी आसनं जर तुम्ही, भुजंगासन आहे आणि हलके मानेचे व्यायाम जे आहेत, हे जर तुम्ही रोज दिवसभरामधून जेव्हा जेव्हा जसा जसा वेळ मिळेल, असं नाहीये की एकदा तुम्ही सुरुवात केली आहे तर 30 मिनिटं आसनं केले, प्राणायाम केला आणि तेवढा 1 तासच काढला. आता जर तुम्हाला वेळ मिळतोय तर तुम्ही आता बसल्या बसल्या मानेचे व्यायाम करू शकतात. बाकी काही नाही होत आहे तर तुम्ही तुमच्या टाचा वर करून ॲटलिस्ट काल्फ रेझिंग करू शकतात. तिथून सुरुवात करा. फक्त मी आज एवढं म्हणेल की आजच्या या योग दिनाच्या निमित्ताने आपण सगळेच जण संकल्प करूयात की आपल्या दिवसभरातल्या 24 तासांमध्ये किमान 5 ते 10 मिनिटं तरी आपण योगासनांना नक्की देऊया. डॉक्टर अबोली शहापूरकर यांनी योगासन, प्राणायाम या संबंधी सविस्तर अशी माहिती दिलेली आहे. त्याबद्दल तुमचे धन्यवाद. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आणि बातम्यांसाठी माय महानगर लाईव्ह पाहत राहा. जर अजून तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.